प्लॉटला आपण काय वापरलेले? ग्रीन शीट, ग्रीन लाईफ आणि कार्बन. कार्बन असे प्रोडक्ट वापरले याचे, पण त्याच्यापासून भरपूर फायदा झाला आपल्याला. लागवड केल्यानंतर किती दिवसांनी कार्बन ग्रीन लाईफ सोडलं तर? लागवड केल्यानंतर जवळजवळ आहे ना साधारण 15 दिवसांनी प्रोडक्ट वापरले ना ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचे, त्या दिवसापासून आहे ना प्लॉट एकदम फॉर्मला आला, एकदम भारी दिसायला लागला, फूट वगैरे, आणि उत्पन्न पण वाढून राहिलं बघा. कार्बन किती गेले याला? कार्बन आतापर्यंत आहे ना जवळजवळ 6 किलो. 6 लिटर. 6 लिटर. त्याच्यानंतर काळोखी येते, उत्पन्न वाढतं आणि माल चकाकी राहते, सर्व व्यवस्थित दिसतं बा, हिरवगारपणा. काय फरक आहे कार्बन ग्रीन लाईफ आणि बाकी खतांमध्ये? आजपर्यंत भरपूर खत वापरले, पण कसं आहे, DAP खते वगैरे दिले ना तर मग शेंडा गोळा होऊन येतो, मग झाड चालत नाही. बरोबर. पण आपण जे याचे ग्रीन लाईफ आणि सुपर कार्बन हे वापरले ना, त्याच्यामुळे ना शेंडा व्यवस्थित चालला, शेतीचं भरपूर उत्पन्न भेटलं, भरपूर उत्पन्न असं भेटलंय, छान असं झाड झालेलं आहे. एकदम आनंद आहे बा, आपल्याला छान वाटलं. ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले उत्पन्न कसं वाढलं, कोणत्याही मालाचा असो, कारले असो, तंबाटे असो, याचा वापर केला ना तर आपल्याला उत्पन्न वाढतं. जिथे 10 जाळ्या निघाल्या तिथे 100-150 जाळ्या निघणार आणि उत्पन्न भरपूर वाढणार आणि शेती अशी सुधारित भारी छानपैकी दिसणार. असं जर याला ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफचे जे प्रोडक्ट्स वापरले नसते तर आज काय कंडिशन असते प्लॉटची? अशी कंडिशन असती का तो पूर्ण गोळा होऊन गेला असता. हो ना? आणि काही मला 0% उत्पन्न भेटलं असतं. ते ग्रीन लाईफ पण वगैरे वापरल्यानंतर आहे ना, तर जवळजवळ 25 ते 10%च होतं, खर्च होतो. म्हणजे 25%च खर्च होतो? हो, 25% साधारण. अच्छा, म्हणजे 75% खर्चाची बचत होते. हो, बचत होती, बरोबर. आमची फवारणी 8 दिवसाला. दर 8 दिवसाला आहे? 8 दिवसाला. म्हणजे महिन्यातून 3 फवारण्या धरून चालायची? हा, 3-2 2 ते 3 फवारण्या. हा. तुम्ही भाजी वगैरे घरी खाल्ली असेल ना? मग एकदम टेस्टिंग लागते, एकदम छान. असं गेल्या मार्केटमध्ये गेले का पहिले तुमचेच कारले ना पटकन घेतात, कलर वगैरे असतो ना, त्याच्यामुळे लगेच जाळ्यावर व्यापारी लोक येतात, पटकन घेतात. हो ना? क्वालिटी असते ना मला. सरासरी रेट 500, 550, 600, 450, पण शक्यतो 500 जाळीचा कॅरेटचा 500 प्लसच. 500 प्लसच. किती किलोची? 20 किलोची. कार्बन ऑर्गनाइज टेक्नॉलॉजी चांगली आहे, सर्वात उत्कृष्ट म्हटलं तरी चालेल. म्हणजे आजपर्यंत भरपूर बाहेरची शेड्यूल वापरले असेल तुम्ही? भरपूर वापरले, पण मग उत्पन्न भेटलं नाही मला. हे वापरल्यामुळे आपले ना बाग एकदम सुधरून गेली त्याची, कारल्याची. हो ना? छानपैकी दिसते, हिरवगारपणा. रासायनिक काय आहे माहिती का, शेंडा जो गोळा होऊन जातो, उत्पन्न भेटत नाही, माल तेवढा लागत नाही, फुलकळी येते, जळून जाते, असं आहे रासायनिकचं. इकडं म्हणजे ना उत्पन्न देणार म्हणजे देणार, आपण डोळे झाकून हे द्यायचे प्रोडक्ट वगैरे, नाही का, ग्रीन लाईफ, कार्बन असे द्यायचे. दिल्यानंतर आहे ना सर्व व्यवस्थित होऊन जातं. मला आजच्या काळात तेच प्रोडक्ट मला छान वाटले आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ते वापरावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. मी लालू बुधा बोंबले. माझी शेती रवळगाव या शिवारात आहे, गायचीवाडीमध्ये. मी जवळजवळ आता हा माझा 1.5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. व्हरायटी कोणती? व्हरायटी रोबस्टा कारल्याची. किती क्षेत्र आहे? हे बिगाभर आहे. अच्छा. आणि हा तालुका जिल्हा नाशिक आहे? हा तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. ह्या प्लॉटला आपण काय वापरलेले? ग्रीन शीट, ग्रीन लाईफ आणि कार्बन असे प्रोडक्ट वापरले याचे, पण त्याच्यापासून भरपूर फायदा झाला आपल्याला. कसं उत्पन्न वाढलं, कारल्याची मस्त साईज झाली, हिरवेगार दिसायला लागले. ते म्हणजे दिसपासून प्लॉटला ड्रिप द्वारे दिले ना, ते दिसपासून एकदम छान असे झालेले आहे. आणि तुमची कंपनी म्हणजे मला आहे ना सर्वात भारी आवडली. तिचं प्रोडक्ट पण व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे कुठलीही अडचण नाहीये. माहिती कुठून भेटली ती आपल्याला? माहिती मी युट्यूबद्वारे पाहिली, त्याच्यानुसार तुमच्या दुकानापर्यंत गिरणाऱ्या या शाखेत गेलो, तिथं तुम्ही भेटले आणि काही रोहन वितरक भेटले. रोहन सर भेटले. त्यांनी मला सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही वापरा, अशा पद्धतीने द्या. त्या पद्धतीने मी हे कारल्याला औषधं सोडले, ड्रिपद्वारे, स्प्रेद्वारे असे दिले
आणि त्या पद्धतीने आपले एकदम छान असं हे कारल्याचं प्लॉट झालेलं आहे. तुम्ही समाधानी का? हो, समाधानी. ओके. आता मला सर्वप्रथम हे सांगा, लागवड केल्यानंतर किती दिवसांनी कार्बन ग्रीन लाईफ सोडलं तर? लागवड केल्यानंतर जवळजवळ आहे ना साधारण 15 दिवसांनी. अच्छा, लागवड करण्या अगोदर प्लॉट कसा होता? स्ट्रेस मध्ये होता का? ट्रेस मध्ये नव्हता, हा. पण जसे तुमचे प्रोडक्ट वापरले ना ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचे, त्या दिवसपासून आहे ना प्लॉट एकदम फॉर्मला आला, एकदम भारी दिसायला लागला, फूट फूट वगैरे, आणि उत्पन्न पण वाढू राहिलं बघा. आता आपण जर बघितलं तर सर्वीकडे माल लागलेला आहे, बरोबर हा, ना? भरपूर माल लागलेला आहे आता. तेव्हा तिकडं माल आहे, त्याच्यानंतर इथं जरी बघितलंय बघा, आणि आपण जर बघितलं तर ऊन भरपूर आहे. हा ना, उन्हामुळे तरी म्हणजे ऊन असला तरी पण हिरवगारपणा दिसतोय, आणि फुटवा वगैरे, माल फुलकळी सर्व व्यवस्थित लागलेली आहे. अच्छा, म्हणजे कार्बन किती गेले याला? कार्बन आतापर्यंत आहे ना जवळजवळ 6 किलो. 6 लिटर. हा, 6 लिटर. अच्छा, काय फरक होतो कार्बन लिक्विड दिल्यानंतर? त्याच्यानंतर काळोखी येते, उत्पन्न वाढतं, आणि माल चकाकी राहते, सर्व व्यवस्थित दिसतं बा, हिरवगारपणा. अच्छा, आतापर्यंत तुमच्या 20 जाळ्या निघाले? हो, 20 जाळ्या निघाल्या बा. अच्छा, आणि मला सांगा, समजा जर आणि जी ग्रीन लाईफची बॅग आहे 4 किलोची, हो. ती किती गेली असेल आतापर्यंत बॅगी? 2? हा, 2 बॅगी. अच्छा, कसं दिलं तर ड्रिपनीच का? ड्रिपद्वारे दिले. कार्बन आणि ग्रीन लाईफ एकत्र ग्रीन केलं? लाईट एकत्र, दोन्ही एकत्र सांगतात द्यायला, तशा अच्छा. पद्धतीने दिले, पण मग एकदम छान झाले कारले. शेती किती वर्षापासून करता? शेती मी बरोबर 10-15 वर्षापासून करतोय ना. अच्छा, प्रमुख व्यवसाय शेतीचे आपला. हो हो हो. आणि आपण जॉबला पण आहे वाटतं? जॉबला मी जिल्हा परिषदला शिक्षण खात्यामध्ये, अच्छा, गिरणाऱ्या या ठिकाणी, झेडपी जिल्हा परिषद शास्त्रीनगर या ठिकाणी शाळेत आहे. म्हणजे नोकरी बघून शेती बघता? हो, नोकरी बघून शेतीचा आपला हा साईड बिझनेस आहे. अच्छा, आता मला सांगा, आजपर्यंत तुम्ही भरपूर बाहेरचे खत औषधं वापरलेलं असेल, काय फरक आहे कार्बन ग्रीन लाईफ आणि बाकी खतांमध्ये? आजपर्यंत भरपूर खत वापरले, पण कसं आहे, डीएपीचे खते वगैरे दिले ना तर मग शेंडा गोळा होऊन येतो, मग झाड चालत नाही. बरोबर. पण आपण जे याचे ग्रीन लाईफ आणि सुपर कार्बन हे वापरले ना, त्याच्यामुळे ना शेंडा व्यवस्थित चालला, शेतीचं भरपूर उत्पन्न भेटलं, भरपूर उत्पन्न असं भेटलंय, छान असं झाड झालेलं आहे, एकदम आनंद आहे भाऊ, आपल्याला छान वाटलं. आता इथून पुढे तुम्ही हेच वापरणार का? हा, मग याच्यानंतर जे शेती केली ना त्याला पहिले याचेच प्रोडक्ट वापरणार मी. ऑर्गेनिक कार्बन ते? हा, हो हो. अच्छा. ग्रीन सीड, ऑर्गेनिक कार्बन, सुपर. हा, आता मला सांगा, काय सांगेल इतर शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे का? प्रत्येक शेतकऱ्याने ना ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले उत्पन्न कसं वाढलं, कोणत्याही मालाचा असो, कारले असो, तंबाटे असो, याचा वापर केला ना तर आपल्याला उत्पन्न वाढतं. जिथे 10 जाळ्या निघाल्या तिथे 100-150 जाळ्या निघणार, आणि उत्पन्न भरपूर वाढणार, आणि शेती अशी सुधारित भारी छानपैकी दिसणार. असं आता आपण फुलकळी वगैरे, फळ, हे उत्पन्न वाढतं या दिल्यानंतर. आता आपण जर बघितलं तर ऊन भरपूर आहे, हा, तरी प्लॉट आपला एकदम फ्रेश आहे. एकदम व्यवस्थित आहे. आणि समजा जर याला ऑर्गेनिक कार्बन आणि ग्रीन लाईफचे जे प्रोडक्ट्स वापरले नसते तर आज काय कंडिशन असते आज प्लॉटची? अशी कंडिशन असती का तो पूर्ण गोळा होऊन गेला असता, हो ना? आणि काही मला 0% उत्पन्न भेटलं असतं. म्हणजे तुम्ही समाधानी बा थोडक्यात? एकदम आनंदी आहे आमचा, कारण एकदम खुश आहे, एकदम छान झालेला आहे प्लॉट. आता आपण जर बघितलं तर हे बघा, इथे कारले लागले, मागे लागले, भरपूर, परत म्हणजे हे माल बघा भरपूर ना, लागलाय आता. सर्वीकडे माल लागलेला आहे. हो, छान असं माल लागलाय. बरोबर. हो. खर्च कसा आहे याचा, म्हणजे मापात आहे का खर्च? हा, लिमिट मध्ये खर्च आहे. लिमिट मध्ये खर्च आहे. किती टक्के खर्च कमी होतो फवारणीचा हे वापरल्यानंतर ऑर्गेनिक कार्बन ग्रीन लाईफ? हे ते ग्रीन लाईफ पण वगैरे वापरल्यानंतर आहे ना, तर जवळजवळ 25 ते 10% होतं, खर्च होतो. म्हणजे 25%च खर्च होतो? हो, 25% साधारण. अच्छा, म्हणजे 75% खर्चाची बचत होते? हो, बचत होती, बरोबर आहे. आता किती दिवसाला फवारणी तुमची? आमची फवारणी 8 दिवसाला. दर 8 दिवसाला आहे? 8 दिवसाला. म्हणजे महिन्यातून 3 फवारण्या धरून चालायची? हा, 3-2. 2 ते 3 फवारण्या. हा. काळोखी वगैरे बघा ना एकदम प्लॉटची. खूप छान आहे का, खूप छान आहे. पूर्ण काळोखी आहे. एकदम अशी काळोखी बघा, इथून वाटते. तिथून दिसते ना, छान भरपूर अशी काळोखी आलेली आहे. आणि किती दिवसाचा प्लॉट झालेला हा फक्त? 6 महिन्याचा. अच्छा, आता तुम्ही भाजी वगैरे घरी खाल्ली असेल ना? मग एकदम टेस्टिंग लागते, एकदम छान. असं गेल्या मार्केटमध्ये गेले का पहिले तुमचेच कारले ना पटकन घेतात, कलर वगैरे असतो ना, त्याच्यामुळे लगेच जाळेवर व्यापारी लोक येतात, पटकन घेतात. हो ना? क्वालिटी असते ना मालाची. आणि रेट काय भेटतोय सरासरी? सरासरी रेट 500, 500, 550, 600, 450.
पण जाळी शक्यतो 500 जाळीचा कॅरेटचा 500 प्लसच. 500 प्लसच. किती किलोची? 20 20 किलोची. 20 किलोची. हा. अच्छा, म्हणजे तुम्ही थोडक्यात जसे व्हिडिओ बघितले बाकी शेतकऱ्यांचे तसा रिझल्ट तुम्हाला पण मिळालाय? हो हो, भरपूर रिझल्ट भेटलेला आहे आपल्याला. कारण कार्बन ऑर्गनाइज टेक्नॉलॉजी चांगली आहे, सर्वात उत्कृष्ट म्हटलं तरी चालेल. म्हणजे आजपर्यंत भरपूर बाहेरचे शेड्यूल वापरले असेल हा, तुम्ही? भरपूर वापरले पण मग उत्पन्न भेटलं नाही मला. हे वापरल्यामुळे आपले ना बाग बीग एकदम सुधरून गेली त्याची, कारल्याची. हो ना. छानपैकी दिसते हिरवगारपणा. आम्ही 8-15 दिवसांनी चक्कर मारतो काही, पण परत खत पण दिलं जातं 8-1 दिवसांनी ड्रीपद्वारे. हम्म. त्याच्यामुळे एकदम छान झालेलं आहे आता. रासायनिक वरती काय समस्या होऊ राहिल्या आज? रासायनिकने काय आहे माहिती आहे का, शेंडा जो गोळा होऊन जातो, उत्पन्न भेटत नाही, माल लागत तेवढा लागत नाही, फुलकळी येते, जळून जाती, असं आहे रासायनिकचं. तसं इकडे नो टेन्शन. इकडं म्हणजे ना उत्पन्न देणार म्हणजे देणार, आपण डोळे झाकून हे द्यायचे प्रोडक्ट वगैरे नाही का, ग्रीन लाईफ, कार्बन असे द्यायचे. दिल्यानंतर आहे ना सर्व व्यवस्थित होऊन जातं, माल उत्पन्न पण वाढले जातं. म्हणजे तुम्ही खालचं शेड्यूल पण वापरलं आणि फवारणीचं पण हो, वापरलं? दोन्ही पण केलं ना व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे ना, सर जसं सांगता ना ते साहेब तसं ते होऊन जातं. हो ना. हो. आणि गरज आहे आज ऑर्गॅनिकची. गरज म्हणजे आजच्या काळात तेच प्रोडक्ट मला छान वाटले आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ते वापरावं अशी मी त्यांना विनंती करतो. चालतंय, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव लालबुधा बोंबले, गाव माझं रवळगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर आहे 8605934243. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद साहेब.